कारण की माझं प्राण गेलं तरी बेहतर. त्याची मरणाचीच वाट बघताय का तुम्ही? तिसऱ्याला आणून देताय का कागद त्यांना? ते जर चुकीचं असतील त्यांच्यावर कारवाई करा. बरोबर. नसल तर समोरचा व्यक्ती दोषी निघाला त्यांच्यावर कारवाई करा. ह्या धुळीमुळे श्वसनाच्या आजारांचा पण त्रास जाणवू लागला आहे. त्या 2 म्हशी विकून घरातलं सोनं नाणं काय असेल ते 2-4 तोळं मोडून सगळं हे करून 2.5 वर्षाचा प्रवास त्यांनी केलेला आहे. महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे. सध्या आपण आहोत बाळवणी या गावामध्ये. आज दिनांक आहे 13 ऑगस्ट 2026. तर रात्रीच्या जवळजवळ 10 वाजत आलेले आहेत, तरी सुद्धा एवढी लोक त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथं थांबलेले आहेत. नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत, उपोषण करण्याची वेळ का आली, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर त्यांना उठवा घे, उठवा त्यांना, उठवा. थोडं आज 5 दिवस झालं तुम्ही इथं ग्रामपंचायतच्या समोरच उपोषण करताय. नक्की काय मागणी आहेत आणि तुमच्यापर्यंत कुणी आलंय का? सर, या ठिकाणी आज मी उपोषण करायचा माझा आजचा 5वा दिवस असला तरी वास्तवमध्ये माझं 6 दिवस झालं उपोषण चालू आहे. बरं. माझं तक्रार प्रशासनाच्या विरोधात आहे. बर. सरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी. हा. मी वरिष्ठ अधिकारी सीओ साहेब असतील, डेप्युटी सीओ साहेब असतील, गट विकास अधिकारी साहेब असतील, सहाय्यक गट विकास अधिकारी साहेब असतील, संबंधित सर्वांना वैयक्तिक त्यांच्या व्हॉट्सअपवरती मी माझे दुःख व्यक्त करतोय. आणि हे उपोषण गेल्या 2.5 वर्षातली ही आमची सहल आहे आणि गेल्या 2.5 वर्षातलं माझं हे 7वं उपोषण आहे. सर, बर. माझ्या या उपोषणाच्या अनुषंगानं मायबाप प्रशासनाला एकच मागणी आहे की आम्ही सामान्य जनता आहे. बर. आम्ही सामान्य जनतेकडनं मायबाप प्रशासनाला आमची विनंती एकच आहे की ग्रामपंचायत एक स्वायत्त संस्था आहे. बर. त्या स्वायत्त संस्थेनं एखाद्या प्रशासकीय कार्यालयाला करणारा जो पत्रव्यवहार आहे त्या पत्रावर जावक नंबर न टाकणं आणि त्या पत्राची ग्रामपंचायतच्या जावक रजिस्टरवर नोंद न करणं आणि ते पत्र ग्रामपंचायतच्या परस्पर त्या संबंधित कार्यालयाला देणं, मग असं पत्र कायदेशीर असतं का? नाही. आणि त्याला धरूनच माझा दुसरा एक प्रश्न आहे की 25 ऑगस्ट 2025 नियमित म्हणजे 15 ऑगस्टची जी नियमित ग्रामसभा असते ती आमच्या ग्रामपंचायतीनं 15 ऑगस्टच्या ऐवजी 25 ऑगस्ट रोजी ठेवली होती. त्या 25 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत बहुमतानं आणि सर्व ग्रामस्थांच्या मागणीनं ठराव संमत करण्यात आला होता की चालू खडी क्रशर बंद करून नवीन कोणत्याही खडी क्रशरला कायमस्वरूपी परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव झाला होता. मग असा ठराव झाल्यानंतर परत 3 महिन्यानंतर मासिक सभेत सरपंच किंवा ग्रामसेवक यांना ग्रामसभेतील ठरावांना आव्हान देण्याचा अधिकार असतो का? जर तसा त्यांना अधिकार असेल तर त्या संबंधित व्यक्तींनी तसं शासकीय परिपत्रक असलेलं एक छायांकित प्रत मला द्यावी. जर माझ्या ह्या दोन्ही मागण्या चुकीच्या असतील तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून मला अटक करावी. आणि जर माझी मागणी रास्त असेल किंवा माझ्या मागणीत काय चुकीचं नसेल तर मायबाप प्रशासनानं त्या संबंधित व्यक्तींवर आम्हा सर्व पीडितांचं शोषण केलं, आमची फसवणूक केली आणि चुकीचं अहवाल वरिष्ठांना सादर करून शासनाची फसवणूक केली, म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी आणि सरपंचांवर 39(1) आणि 351 अंतर्गत कारवाई करावी. आणि सर, दुसरी एक माझी खंत अशी आहे की गेल्या 2.5 वर्षात मी राज्यपाल महोदय यांना 149 निवेदन दिलं, 149 पानाचं निवेदन दिलं होतं. त्या 149 पानाच्या निवेदनाच्या अनुषंगानं राज्यपाल सचिवालयातून ग्रामविकास मंत्रालयाला त्याचा आदेश काढला होता की ह्याची चौकशी करून ह्याचा अहवाल सादर करा. मग ग्रामविकास मंत्रालयानं सीईओ साहेब, डेप्युटी सीईओ साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना आदेश काढले होते की संबंधित प्रकरणाची चौकशी करून आमच्याकडे अहवाल सादर करा. मग डेप्युटी सीईओ साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब या तिघांनी गट विकास अधिकारी साहेब पंढरपूर यांना आदेश दिले
की सदर प्रकरणाची आपण सुनावणी घेऊन त्या सुनावणीच्या अनुषंगानं आपला अहवाल आमच्याकडे सादर करावा. मग 3 जुलै 2026 रोजी सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब अमोलजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी साहेब, मी तक्रारदार मोहन भोसले, माझा दुसरा उपोषणकर्ता सहकारी तजिल भोसले, माझा भाऊच आहे तो, आणि माझी ज्यांच्या विरोधात तक्रार आहे असे सरपंच व ग्रामसेवक आणि पंचायत समितीतील इतर अधिकारी वर्ग यांच्या सर्वांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी साहेबांनी माझी सुनावणी ठेवली माझ्या तक्रारीची. त्या तक्रारीच्या अनुषंगानं गटविकास अधिकारी साहेबांनी एक निष्कर्ष काढला की त्या तक्रारीच्या संदर्भात तक्रारदार व ज्यांच्या विरोधात तक्रार म्हणजे ग्रामसेवक व सरपंच यांनी त्या तक्रारीच्या अनुषंगानं तुमच्याकडे असणारे सर्व पुरावे गटविकास अधिकारी साहेब यांच्या कार्यालयाकडे सादर करावेत. मग त्या अनुषंगानं त्यांनी आदेश दिले होते की ग्रामपंचायत बहाळवणीचं आवक जावक रजिस्टर ग्रामसेवकांनी पडताळणीसाठी गटविकास अधिकारी कार्यालयात सादर करायचं. तसेच ज्या मूळ ह्या तक्रारी निर्माण झाल्या ते 27 मे 2024 ची जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेचा अजेंडा आणि त्याचं प्रोसिडिंग, त्यानंतर आम्ही एक विशेष ग्रामसभा घेतली होती. त्या विशेष ग्रामसभेचा अजेंडा, त्याचं प्रोसिडिंग आणि ती आम्ही पीडितांनी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करून जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानं ती विशेष ग्रामसभा घेतली होती. तर ते जिल्हाधिकारी साहेबांचा जे आदेश होता त्या आदेशाच्या प्रतीची छायांकित प्रत तिथं सादर करायची होती. ती विशेष ग्रामसभा झाल्यानंतर आमच्या बाळवणीत 25 ऑगस्ट 2025 रोजी नियमित ग्रामसभा झाली होती. त्या ग्रामसभेचा अजेंडा आणि त्याचं प्रोसिडिंग ग्रामसेवकांनी तिथं सादर करायचं होतं. मग ज्या गोष्टीमुळे आमचा आक्षेप आहे, ज्या ग्रामसभेच्या ठरावांना सरपंच व ग्रामसेवक यांनी आव्हान दिलं, त्या 27 नोव्हेंबर 2025च्या मासिक मीटिंगचा अजेंडा आणि त्याचं प्रोसिडिंग हे ग्रामसेवकांनी तिथं सादर करायचं होतं. मग ग्रामसेवकांनी ही सगळी कागदपत्र सादर केल्यानंतर ह्याची सुनावणी आम्हाला गटविकास अधिकारी साहेबांकडनं होणं अपेक्षित होतं. परंतु ह्याची सुनावणी आणि ह्याचा अहवाल बनवला विस्तार अधिकारी साहेबांनी. त्यात विस्तार अधिकारी साहेबांनी एक गोष्ट नमूद काय केली की ग्रामपंचायतीच्या आवक जावक रजिस्टरवर कुठेही नोंदी आढळून येत नाहीत. पण त्याच्या पुढे जाऊन जे सध्या सत्ताधारी मंडळी आहेत, या सत्ताधारी मंडळींनी माझ्याकडे पुरावा आहेत साहेब, आणि त्या सत्ताधारी मंडळींनी माझ्यावर पण प्रचंड दबाव आणला होता. आणि त्या सत्ताधारी मंडळींनी त्यांना जसा हवा तसा विस्तार अधिकारी साहेबांकडून अहवाल सादर करून म्हणजे तयार करून घेतला आणि विस्तार अधिकारी साहेबांनी तो वरिष्ठांना सादर केलाय. विस्तार अधिकारी साहेबांनी त्या इतिवृत्तांत जो आदेश झालाय त्या आदेशाच्या अनुषंगानं तो अहवालच बनवला नाही. आणि कुणाच्या मागणीनं आणि कुणाच्या आदेशानं त्यांनी विशेष ग्रामसभा घ्यावी असं त्या अहवालात नमूद केलं. कारण तो अहवाल जो आहे तो अहवालच आम्हाला अमान्य आहे. मग या विरोधात मी गट विकास अधिकारी साहेबांना तक्रार केली, डेप्युटी सीओ साहेबांना तक्रार केली, सीओ साहेबांना तक्रार केली आणि त्या दोषी विस्तार अधिकाऱ्यांवर आपण फसवणुकीचा आणि शिस्तभंगाची कारवाई करावी म्हणून मी त्यांना तसं लेखी निवेदन पण दिले, पत्र पण दिले साहेब. आता या सर्व मुद्द्याच्या अनुषंगानं मायबाप प्रशासनाकडे माझी एकच विनंती आहे की ह्याच प्रकरणातलं माझं हे जर 7वं उपोषण असलं तर ह्या 7व्या उपोषणात माझं प्राण गेलं तरी बेहतर, पण मी माझ्या समाजाला, माझ्या गावाच्या ग्रामस्थांना आणि मी स्वतः संपलो तरी चालेल, पण मी गावातल्या एकाही व्यक्तीला अन्याय होऊ देणार नाही, अन्याय सहन करू देणार नाही. माझी आपल्या चॅनलच्या वतीनं मायबाप प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की ह्या दोषी सरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा आणि शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ आपण कारवाई करावी. आपण जोपर्यंत ही कारवाई करत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण थांबवणार नाही. प्रसंगी माझं प्राण गेलं तरी बेहतर. आणि सध्या मी अन्न पाणी सगळ्याचा त्याग केलेला आहे. गेल्या म्हणजे सोमवारी 10 ऑगस्ट पासून मी अन्न आणि पाणी पूर्ण त्याग केलेला आहे. आणि जोपर्यंत मला ह्या प्रश्नाचं उत्तर आणि मला न्याय मिळत नाही आणि संबंधितावर कारवाई होत नाही
आणि 25 ऑगस्ट 2025च्या ठरावाची ग्रामपंचायत अंमलबजावणी करत नाही. त्याचा आदेशाची प्रत किंवा कारवाई केलेली प्रत संबंधित जबाबदार व्यक्ती जोपर्यंत मला इथं आणून देत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणाचा लढा कायम सुरूच ठेवणार आहे. मी माझ्या समाजाचा किंवा माझ्या गावाच्या ग्रामस्थांचा जो आशेचा त्यांनी माझ्याकडं एक कटाक्ष लावलाय, मी त्या कटाक्षाला तडा जाऊ देणार नाही. ही एक गावचा सामान्य व्यक्ती आणि गावचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या चॅनलच्या वतीनं संबंधितांना विनंती करतो की मायबाप प्रशासनानं याची तात्काळ दखल घ्यावी व आम्हा सर्व समाज बांधवांना आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा ही एवढी विनंती करतो. त्यांना उपोषण करायची वेळ का आली ह्या सर्व गोष्टी त्यांनी ह्या फलकावरती नमूद केलेल्या आहेत. आणि इथं काही म्हणजे ह्यांचे सहकारी आहेत जे इथले गावातले नागरिक पण आहेत. तर त्यांना पण आपण विचारूया. मी लुकमान मुनीर मदीन आमदार, राहणार बाळवणी. गावाच्या भौगोलिक विषय बोलायचं म्हटलं तर गावाच्या दक्षिणेला ह्या गोष्टीचा भरपूर त्रास आहे. त्या विभागातला मी पण रहिवासी आहे. गावातनं शाळेचे विद्यार्थी चालता येणं जाणं सुद्धा अवघड झालेलं आहे. अशी एवढी रेलचेल्या वाहनाची या धंद्यांमुळे झालेली आहे. हा माणूस गेले 2.5 वर्ष झाले गावासाठी झटतोय. त्याच्या एकट्यासाठी नाही, त्यानं त्याच्या प्रपंचाची होळी केलेली अक्षरशः. आणि तो गावासाठी आता अन्न त्याग केलाय की तो 7वं उपोषण आहे त्यांचं. तरी सुद्धा त्यांची ती अजून मागे सडत नाही. जोपर्यंत गावाला मी न्याय देत नाही मी हलणार नाही, माझं प्राण गेलं तर चालेल. मग आता प्रशासनानं जास्त वेळ न बघता पुढच्या त्यांच्या गोष्टीला आणून तुम्ही ते बहुतेक तिसऱ्याला आणून देताय का कागद त्यांना? त्याची मरणाचीच वाट बघताय का तुम्ही? नसेल तर ती सांगते त्यांचा मुद्दा आहे तसं करा ना तुम्ही. ते जर चुकीचं असेल त्यांच्यावर कारवाई करा. नसेल तर समोरचा व्यक्ती दोषी निघाला त्यांच्यावर कारवाई करा. मी तजेल उत्तरेश्वर भोसले, राहणार बाळवणी. आणि आमच्या गायकवाड भोसले परिसरात जे काय खडीकृषी चालू आहेत त्याविषयी आम्ही गेले 2.5 वर्ष झालं लढा देतोय. आणि ते लढा देत असताना ह्या 2.5 वर्षात काय आम्हाला कष्ट घ्यावे लागले किंवा किती यातना झाल्या वैयक्तिक म्हणजे आमचे आता बंधू बसलेले आहेत BM टेलर यांनी तरी हे 7वं उपोषण आहे आता चालूला हे. आणि 7वं उपोषण असून सुद्धा ह्या सरकारला किंवा प्रशासनाला जर जाग येत नसेल तर मग आम्हाला काहीतरी अजून कठोर पावलं उचलावी लागतील. आणि ह्यांनी स्वतःच्या परपंचात एवढं पळत असताना तुम्हाला तर माहित आहे की बाबा आपण सहजासहजी गावात यायचं म्हणलं तर चहा पाणी म्हणलं तर 100 रुपये इकडे म्हणतात. तर ह्यांनी स्वतःच्या परपंचातल्या 2 म्हशी विकून घरातलं सोनं नाणं काय असेल ते 2-4 तोळं मोडून सगळं हे करून त्यांनी इथपर्यंत आज ह्या 2.5 वर्षाचा प्रवास त्यांनी केलेला आहे. मुंबईला किती हेलपाटे झाले असतील, दिल्लीला किती हेलपाटे झाले असतील आणि सोलापूर पंढरपूर तर ही गौण आहे त्यांच्यासाठी. आणि आम्हाला काय वाटतं तर ह्या प्रशासनाला जाग येऊन आमच्या मागण्या जी काय मेन आहेत त्या मागण्या आमच्या मान्य कराव्यात. त्याने त्यांच्यावर कारवाई करून कारवाईचा आदेश हातात घेतल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. माझं नाव प्रमोद काशीनाथ भोसले. मी बाळवणी गावचाच रहिवासी आहे. गेली 2 ते 3 वर्षापासून आज बाळवणीमध्ये कितीतरी वेळा उपोषण करण्याची युवकांना वेळ आलेली आहे. याचं एकमेव कारण आहे म्हणजे की बाळवणीमध्ये बाहेरून आलेली खडीकिरचेलची शक्ती, की या शक्तीमुळं आज गावाचं फार वाटोळ होत चाललेलं आहे. यामध्ये 2 वर्षापासून आम्ही बाळवणी भीमनगरमध्ये राहिलेले सगळे समाज बांधव एकत्रित येऊन या खडीकिरचेच्या विरोधामध्ये लढा देत आहे. हे देत असताना गेल्या वर्षी सुद्धा आम्ही उपोषण केलं. परंतु त्या उपोषणाला जी काय राजकीय मंडळी असेल की त्या राजकीय मंडळींनी स्वतःच्या इतर माध्यमातून वरदहस्त करून तो खडीकिरचेल चालू झाला. त्यानंतर गावामध्ये अशा काही गोष्टी घडत गेल्या की युवकांना वेळोवेळी आमरण उपोषण करण्याची वेळ आली. तरी सुद्धा गावातील राजकीय मंडळी या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आलेले आहे. गावामध्ये रयत शिक्षण संस्थेची जवळजवळ 1,500 ते 2,000 विद्यार्थी संख्या असणारी ही तर मोठी शाळा आहे. या शाळेमध्ये अजून बाजून येणारे अनेक विद्यार्थी आहेत. परंतु या खडीकिरचेलच्या माध्यमातून
ही ओव्हरलोड जाणारी जी काय मोठमोठी वाहनं आहेत, यामुळं रस्त्याला भेगा तर पडतायच, परंतु शाळा ज्या वेळेस भरते आणि सुटते त्यावेळेस असं वाटतंय की इथं एवढी गर्दी आणि ह्यातून जाणारा हा ओव्हरलोडचा टिपर कोणाच्या अंगावरती जातोय की काय, पडतोय की काय, त्या टिपर मधून एखादा दगड पडतोय काय, अशी व्यथा गावाची फार बिघड झालेली आहे. बरं जसं आपण म्हणतोय तर आता जर युवकांना आमरण उपोषण करण्याची वेळ येत असेल तर गावाची पुढील असणारी ही दशा आणि दिशा ही आजच आपल्याला दिसून येत आहे. मागच्या काही दिवसामध्ये आमचाच एक तरुण उपोषण करण्यासाठी बसला. ह्या 4 दिवसामध्ये माझे बंधू मोहन भोसले हे आज उपोषणला 5वा दिवस आहे बसलेले आहेत. त्यांच्या एकूण 6 मागण्या आहेत, परंतु आज 5वा दिवस असताना सुद्धा या 6 मागण्यातील वरिष्ठ मधील किंवा राजकीय मंडळींनी कोणत्याही प्रकारचा इकडं येण्याचा किंवा त्यांच्या मागण्या ऐकण्याचा किंवा त्या मागण्या सोडवण्याचा कुणी प्रयत्न केलेला नाही. आमदार बाबासाहेब देशमुख या गावामध्ये काल का परवा येऊन गेले, परंतु एवढं मोठं उपोषण असताना सुद्धा याकडे त्यांनी पाठ फिरवली. हे आमच्या गावाचं दुर्दैव मानावं लागेल. त्याचबरोबर आज ह्या उपोषणकर्त्याच्या मागण्या एवढ्या आहेत की ग्रामपंचायतमध्ये चाललेला हा जो सावळा गोंधळ आहे, हा गोंधळ गावाला कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवतोय हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नवयुवक या लोकांना हाताशी काम हे नसताना सुद्धा शाळकरी किंवा शाळा जी चालते ह्या शाळेतील विद्यार्थी संख्या ह्या सगळ्या गोष्टीकडे गावातील प्रमुख मागण्या किंवा प्रमुख व्यक्ती जे आहेत, राजकीय व्यक्ती आहेत किंवा शेतकरी वर्ग आहे, ह्या लोकांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. ह्यांचं एकमेव फक्त एकच आहे की गावातील चाललेले जे काय वेगवेगळे मार्ग आणि जसं मराठीमध्ये आपली म्हण आहे की लांडग्याच्या हाती शेळी, ह्या राजकीय मंडळींच्या हातामध्ये जशी एखादी शेळी मिळावी, 2 वाघ किंवा 3 वाघ या बाजूनं त्या बाजूनं वडून जसं तिला फाडलं जातं, तसं गावातली ग्रामपंचायत आज शेळीच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येते. जो कोण राजकीय मंडळी येईल तो तिचा वापर केवळ आपल्या स्वतःसाठी आणि वडून खाण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यामुळं गावाची ही जी दशा चालू आहे, ह्या दशेला आवर केव्हा मिळेल हे काय सांगता येत नाही. त्याचबरोबर आज आमचे जे भाऊ बसलेले आहेत, यांची मागणी आहे की ग्रामपंचायतमध्ये जे चाललेला सावळा गोंधळ आहे, या सावळा गोंधळावरती वेळीच कारवाई व्हायला पाहिजे. मला तर वाटतं की ह्यांच्या जी काय 4थी 5वी जी मागणी आहे की ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच किंवा गट विकास अधिकारी ह्याने जो किंवा विस्तार अधिकारी ह्याने जो ग्रामपंचायत मधील असणारे नियमावली किंवा त्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचा जो आवक जावक रजिस्टर यामध्ये चाललेला गोंधळ आहे आणि जे काय बेकायदेशीर केलेलं आहे त्यांनी स्वतःहून खऱ्या अर्थानं राजीनामा द्यायला पाहिजे होता, परंतु ते स्वतःही या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीत या गोष्टीकडे लक्ष द्यावं, अन्यथा या गावामध्ये असे आमरण उपोषण होऊन गाव एक वेगळ्या मार्गाला जाईल. यासाठी आज जे मोहन भोसले बसलेले आहेत यांच्या मागण्या वेळेत पूर्ण कराव्यात. बाळवणी गावचे जे ग्रामसेवक आहेत, उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणजे परवा दिवशी, तर हिथं असणारी जी काय नियोजन आहे, हिथं असणारी जी काय सोय आहे, गावामध्ये असणारे आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या काही योजना आहेत, या योजना करण्यासाठी खऱ्या अर्थानं यायला पाहिजे होते, परंतु आज 3 ते 4 दिवस झाले ग्रामपंचायतमध्ये सध्या त्यांचा कोणताही पत्ता दिसून येत नाही. तर अशा पद्धतीनं जर शासकीय कर्मचारी जर वागू लागले तर या गावाला न्याय कोण देणार, ही खऱ्या अर्थानं व्यथा माझ्या सुद्धा आणि गावातील या बसलेल्या सर्व ग्रामस्थांच्या पुढे निर्माण झालेली आहे. आणि ह्यांचं जे उपोषण चालू आहे ते अतिशय रास्त मागणी आहे, योग्य मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी असं सर्व बाळवणीतील ग्रामस्थांना वाटत आहे आणि ती पूर्ण शासन करेल अशी आशा बाळगतो. नमस्कार, मी संजय उत्तम गायकवाड या गावचा रहिवासी असून ज्या प्रकल्पाच्या विरोधात जे उपोषण उभा केले त्या प्रकल्पाच्या अगदी जवळच रहिवासी आहे. अगदी खडीक्रेशरच्या विरोधात यांनी जो लढा पुकारलाय, ह्या खडीक्रेशरचा किंवा त्याच्यापासून होणारा जो त्रास आहे तो स्थानिकांना आणि गावातल्या सगळ्याच वर्गाला होत आहे. वाहतुकीचा असेल, धुळीचा असेल, शाळकरी विद्यार्थी असतील, शेतकरी, आणि याच्या माध्यमातून ज्या काही क्वाऱ्या वगैरे होत असतील त्या क्वाऱ्यामध्ये जे होणारे काय जिलेटिनचं ब्लास्टिंग आहे, त्या जिलेटिनच्या ब्लास्टिंगचा अक्षरशः
भूकंपाचे धक्के बसल्यासारखा जो धक्का होतोय हा हा त्या हा. धक्क्याने कितीतरी नवजात बालकांचं सुद्धा एक त्यांना भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. बर बर या बर धुळीमुळे श्वसनाच्या आजारांचा पण त्रास जाणवू लागला आहे. बर 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 आणि जे काय हे धक्के बसत आहेत भूकंपाचे त्याच्यामुळे घरांना तडा जाणे, भिंतींना तडा जाणे, बर बर अशा पण बऱ्याचशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि यांची जी मागणी आहे हा हा हा. ही 2.5 वर्षापासून यांचा लढा चालूच आहे. बर बर पण प्रशासन जाणीवपूर्वक यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. हा सार्वजनिक विषय आहे, गावाचा विषय आहे. बर 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 तर नक्कीच जे यांच्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत असं तुमच्या भावना आहेत. हो, निश्चित.